आज नागपंचमी निमित्ताने अकोला जिल्ह्यातील महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। श्रावण महिन्यातील हा पवित्र सण असल्याने नागदेवतेची पूजा करून आशीर्वाद मिळवण्याची परंपरा आहे। त्यामुळे अनेक भाविकांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन नागदेवतेची पूजा अर्चा केली। महिलांनी घराची स्वच्छता करून जमिनी शेणाने सारवल्या, अंगणात रांगोळ्या काढल्या आणि भिंतीवर नागाची चित्रे लावून त्याची पूजा केली। काही ठिकाणी महिलांनी नागाच्या वारुळापाशी जाऊन गाणी म्हटली, तर इतर ठिकाणी तरुणी झोक्यावर झुले घेऊन परंपरागत उत्सव साजरा करताना दिसल्या। नागपंचमीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळाली। लोकांनी पूजेच्या साहित्याची खरेदी केली, त्यामुळे बाजारपेठा फुलल्या होत्या। विशेषतः अकोला शहरालगतच्या नायगावातील सोपीनाथ महाराजांच्या मंदिरात नागपंचमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। हे मंदिर 30 वर्षांहून अधिक जुने असून नागपंचमीच्या दिवशी इथे विशेष पूजा अर्चेचे आयोजन केले जाते। यंदाही या मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले। तसेच मंदिरामध्ये दिवसभर गर्दी होती आणि भक्तांनी आपल्या कुटुंबासह धार्मिक विधी पार पाडले। नागपंचमीच्या निमित्ताने साजरा झालेला हा सण भक्तांसाठी आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होता। धार्मिक आणि सामाजिक उत्सवाच्या वातावरणात नागपंचमी साजरी करताना भाविकांची एकता आणि श्रद्धा दिसून आली।